हनुमान आईस्क्रीम खाताना दिसतो तुम्हाला? जय सियाराम. साईडला बघितला तर एक ब्रेक डान्स आहे. पैलवान बाहुबली विरुद्ध शहर हनुमान व्यायामशाळेचा पैलवान सौरभ पेडके. जय शिवराय, जय शंभूराजे. भावांनो, सुबोध ब्लॉग आणि फिटनेस चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी आणि माझं मेहमान चालवलं आहे मुलगावच्या जत्रेला. मुलगावच्या जत्रेचा वैशिष्ट्य म्हणजे तिथे भरणाऱ्या कुस्त्या. लहान मुलांपासून तर मोठे मोठे पैलवान असे आपल्याला तिथे बघायला भेटतात कुस्त्यांच्या मध्ये. आणि पूर्ण कुस्त्या बघून झाल्या का पूर्ण अशी जत्रा खूप अशी मोठी भरलेली असते. जत्रा फिरत फिरत आपण वरती गेलो मंदिराकडे, तर मंदिराच्या ज्या पायऱ्या लागतात ते 450 पायऱ्या आहेत. 450 पायऱ्या चढल्यानंतर जे खंडेरायाचं मंदिर लागतो. आजच्या ब्लॉगमध्ये मुलगावची जत्रा कशी असते आणि मुलगावच्या जत्रेमधल्या कुस्त्या कशा असतात हे तुम्हाला बघायला मिळणार. चला आता आम्ही पटापट निघतो आणि भेटतोय तुम्हाला मुलगावच्या जत्रेच्या एंट्री समोर. मित्रांनो, आम्ही मुलगावच्या जत्रेच्या एंट्री समोर आलेलो आहेत आणि इकडे साईडला तुम्ही बघितलात तर पूर्ण पार्किंगची सुविधा वगैरे केलेली आहे. 4 व्हीलर 2 व्हीलर अशी केलेली आहे. आणि इकडे पुढे बघितलात तर एक बांबूंचा बॅरिकेड लावलेला आहे. तिथून पुढे गाड्या वगैरे जाऊन देत नाही. म्हणजे गाड्या वगैरे इकडे लावा आणि मग जत्रेमध्ये जा. कलरफुल मुकुट आहे खेळण्यासाठी लहान मुलांना. आणि तिकडे भूताचे सुद्धा मुकुट आहेत. कैसा दिया? 60 रुपये. कुठलं पण घ्या, कुठलं पण घ्या, 60 रुपये. हे सर्व इकडे दिलेले आहेत. आणि लहान मुलांची खेळणे सुद्धा इकडे आहेत. चला पुढच्या साईडला जाऊया. पुढच्या साईडला इकडे बघितलात आईस्क्रीमची एक गाडी लागलेली आहे. तर तुम्ही इकडे फालुदा वगैरे खाऊ शकता, आईस्क्रीम खाऊ शकता जत्रेमध्ये आल्यानंतर. आणि इकडे साईडला लेडीजच्या हँगिंग बॅग असतात. किंवा तुम्ही कुठे जात असाल त्यासाठी खूप सारं सामान घेऊन जायचं असेल तर मोठ्या मोठ्या अशा कापडी बॅग इकडे दिलेल्या आहेत. आणि दादा कसे दिले? 200 रुपये. बघा कापडी बॅग किती भारी डिझाईन आहे बघा. ही मोठी घेतली तर 200 रुपये आणि या छोटी घेतली तर 100 रुपये किंमत असणार आहे. आणि पुढच्या साईडला अजून एक छोटा स्टॉल आहे. कलरफुल झाडं दिलेले आहेत प्लास्टिकची. 100ला 5 दिले आहेत. घरात तुम्ही घर सजवत असाल आणि याच्या टेबलावरती ठेवायला अशी कलरफुल झाडं पाहत असतील तर 100ला 5 येणार आहेत ही कलरफुल झाडं. हे स्टॉल या ताईंचं होतं. तसं आपण पुढच्या साईडला जाऊ. इकडे बघा, इकडे कलरफुल चादरी रग दिलेल्या आहेत. काय किंमत असणार आहे? 450 एक का जोडी? 450 रुपयाला जोडी असणार आहे. इकडे बघा, कुठलं पण घ्या 450 रुपयाला जोडी असणार आहे. स्वस्त आहेत रग इकडं मार्केटपेक्षा. आणि इकडं वालाच्या शेंगा वगैरे दिलेल्या आहेत. इकडचे लोक भाजीपाला जास्त करतात म्हणून भाजीपाला सुद्धा विकायला ठेवलेला आहे जत्रेमध्ये. आणि वालाच्या शेंगा खूप. आणि इकडे बघा तुरीच्या शेंगा आणि वालाच्या शेंगा उकडून ठेवल्या आहेत मावशीने. उकडून खायला कच्च्या घाला ना. कशा पाव दिला मावशी? 40ला पाव दिला. या मावशींचा स्टॉल आहे. आणि हे बघा 40 रुपये पाव. या तुरीच्या शेंगा आणि या वालाच्या शेंगा हे 40 रुपये पाव. हे अशा असणार आहेत. चला आपण पुढच्या स्टॉलवर जाऊया. पुढच्या साईडला बघितला तर पुन्हा एक वडापावचं आणि कलिंगडचं स्टॉल आहे. इकडच्या साईडला वडापावचं मंचुरियनचं स्टॉल आहे इकडच्या साईडला. आणि इकडे आपण जाणार आहोत. इकडच्या साईडला बघितला तर पुन्हा एकदा वडापावचा एक स्टॉल लावलेला इकडच्या साईडला. पूर्ण इकडच्या साईडला बघितला एकदम कलरफुल आर्टिफिशियल येण्या दिलेल्या आहेत प्रत्येक कलरमध्ये. इकडे अशा हे आर्टिफिशियल फुलं आहेत. हे खराब होत नाही. तुम्ही वापरली का पुन्हा खराब झाली का पुन्हा धुवून तुम्ही पुन्हा यूज करू शकता. आणि इकडे बघा असं वाटतं ओरिजिनलच गुलाब आहेत. एवढे हुबहूब आर्टिफिशियल फुलं असतात ना का तुम्ही समजू पण शकत नाही तुम्ही डुप्लिकेट आहे का ओरिजिनल आहेत. इकडे हे दिलेले आहेत आणि हे सुद्धा फुलं दिलेले आहेत. दादा काय प्राईस असणार यांची? हां 60 वाले, ही इकडची लाईन जी दिलेली ना ही 60 वाली दिलेली आहे. आणि गुलाब ही 100 वाली. आणि हे 60 रुपये. हे 60 वाले. फक्त गुलाबाचे घेतले तर 100 रुपये असणार आहे. बाकी सर्व 60ला असणार आहे. आणि हे कलरफुल दिलेत हे कसं आहेत? हे 150ला जोडी. ही 150ला एक. हां 150ला दे बघ. एक घेतली तर तुम्हाला 100 रुपयाला भेटणार. 2 घेतली तर 150 रुपयाला भेटणार. म्हणजे 25 रुपये डिस्काउंट येणार 2 घेतल्या तर. हे कलरफुल फुलं दिलेले आहेत. हे कसे दिले आहेत? 100. हे 100 काय? हे बघ हे 100ला दिलेलं आहे. यांनी खूप कलरफुल येण्या इकडे बघायला भेटला. आणि पुढच्या साईडला पॉकेट आपले बेल्ट वगैरे दिलेले आहेत. त्या दादांचे स्टॉल आहे. सर्व केबल इकडे भेटला 100 रुपयाला. फास्ट चार्जिंगच्या हुक केबल तुम्हाला भेटणार 100 रुपयाला. ते पण एकदम 3-3 पॉईंटवाल्या. आणि इकडे साईडला पुन्हा बघितलं तर लहान मुलांची खेळणे आणि ते लेडीजच्या हँगिंग पर्स इकडे दिलेल्या आहेत. काय प्राईस दिली दादा? 120. हे सर्व इकडे 120ला असणार. आणि जे मोठ्या इकडे आहेत त्या पण इकडे कुठं पण पर्स घेतली ना तुम्ही तर 120ला असणार. जत्रेमध्ये कुठली पण घ्या 120 रुपये असणार आहे. आणि पुढच्या साईडला बघितला तर घरामध्ये पायपुसण्या असतात, चटया असतात. त्या चटयांचा स्टॉल आहे. आणि मागे मच्छर जाल्या वगैरे लावलेल्या आहेत. त्या साईडला बघितला तर खूप कलरफुल पायपुसण्या आहेत. कशी जोडी असणार आहे?
120ला जोडी असणार म्हणजे 60 रुपयाला एक असणार आहे. आणि ही कशी दिली? 100ला 2, 50 रुपयाला असणार. इकडे जी ब्लॅकवाली ही कशी दिली? 100ला 3. आणि ही कशी दिली? इकडे आहे ते 100ला 2. खूप छान इकडे. आणि मच्छर झाली कशी दिली? मच्छर झाली 200 रुपये. बघितलं आहे दादांचं स्टॉल होतं. काय प्राईज आहे तिकडे पायपुसण्यांची मच्छर झाली. बघितलं मित्रांनो, हा स्टॉल होता लहान मुलांचं खेळणे. इकडे 100 रुपयाला असणार आहे. हा स्टॉल या छोटूचं होतं आणि असं लांबपर्यंत असे स्टॉल इकडे दिलेले आहेत. आणि इकड साईडला तुम्ही बघितलात तर एक स्वीटचं एक हातगाडी लावलेली आहे आणि तिथे लिंबू पाणी चाट वगैरे हे दिलेलं आहे. इकडे हा स्टॉल आहे. आणि इकडे तुम्ही पुढे गेलात तर अगरबत्तीचे हे स्टँड असतात ना, हे स्टँड दिले आहेत. युनिक प्रकारचे यावर्षी स्टँड आलेले आहेत अगरबत्तीचे. ह्याच्यामध्ये अगरबत्ती लावली ना तर आपली अगरबत्तीची जी राख वगैरे बाहेर पडत नाहीत. 50 रुपयाला एक असणार आहे. अशीच फायरिंग. की काय प्राईस असणार आहे? 250 काय. आणि जी मोठीवाली घेतली तर 650. हे बघ 250 पासून तर 750 पर्यंत इथं बंदुकी असणार आहे. इकडच्या साईडला तुम्ही बघितलं ना ते खूप छान दिलेलं आहे. कसं दिलं दादा? 150ला एक म्हणजे 300ला जोडी. तर हे मोठे घेतले तर 300 रुपयाला असणार आहे. 150 रुपये. आणि हे छोटे कसे दिलं? हे 100ला म्हणजे 50 रुपयाला एक असणार आहे या साईडला. आणि तुम्ही इकडे बघितलं तर ही बर्नी कशी दिली? ही मोठी 350 रुपये. आणि हे छोटे हे कशासाठी आहे? 120 रुपयाला आहे. म्हणजे काय तुम्ही सोप या लोणचा वगैरे काय पण ठेवू शकता छोट्या बर्नीमध्ये दिलेलं आहे इकडच्या साईडला. आणि इकडच्या साईडला मोठा कॉफी कप दिलेला आहे. जम्बो कप कसं दिलं? 60 रुपयाला आहे. इकडच्या साईडला काचेचे सर्व भांडे होते ते बघितले. खूप सारे असे भांडे असे काचेचे होते इकडे बघायला भेटले. चला आपण पुढच्या स्टॉलवर जाऊया. आणि इकडे साईडला बघितलात तर एक कलिंगडाचं एक स्टॉल आहे या दादांचं. आणि आपण पुढे जाणार आहोत. आता जत्रेमध्ये गर्दी सुरुवात झालेली आहे. इकडे साईडला पुन्हा एक कानातल्याचं एक स्टॉल लावलेलं आहे. आणि इकडे साईडला बेस्की कॅटी. ही बेस्की खूप डेंजर असते. पाखरं इकडे मारायला खतरनाक. आणि इकडे साईडला बघितलं तर स्टीलचे कडे वगैरे दिलेले आहेत. हे बघा हे स्टीलचे कडे वगैरे दिलेले आहेत. कसे दिले रे? हा 180 रुपये. 180. आणि छोटा पातला घेतला 150. आणि हा कसा दिला? 120 रुपयाला. आणि चैनी सुद्धा आहे तिकडे बघा. चैनी कशा दिला? 220 वाले ही 220 रुपयावाली 180. जशी पतली घ्याल तशी प्राईस कमी आणि जशी जाडी घ्याल तशी प्राईस वाढणार. जय हनुमान. कसा गादा कसा? 60 रुपयाला गादा. किचन आहे, किचन गादा आहे. या दादांचं स्टॉल होतं. चला पुढच्या साईडला जाऊया. पुढच्या साईडला तुम्ही इकडे बघितलात तर लहान मुलांच्या खेळण्याचं एक स्टॉल आहे. लहान मुलांची भांडुली वगैरे असतात ना ते भांडुल्यांचं 100 रुपयाला हे स्टॉल इकडे असणार आहे. आणि GCP स्पोर्ट्स कार वगैरे इकडे दिले आहेत. हे सर्व 100 रुपयाला असणार आहे. इकडे साईडला बघितलात तर पुन्हा एक लहान मुलांच्या खेळण्याचं स्टॉल आहे इकडे. हे सर्व 100 रुपयाला असणार इकडे. तर या ताईंचं स्टॉल होतं. आणि पुढच्या साईडला पुन्हा आर्टिफिशियल वेण्या वगैरे दिलेल्या आहेत. आणि इकडे पुन्हा तुम्ही इकडे बघितला इकडच्या साईडला तर पूर्ण असे स्टॉल वगैरे लागले आहेत शेवटपर्यंत इकडं. आणि इकडनं तुम्ही आतमध्ये गेलात तर गावामध्ये रस्ता जातोय. इकडनं तुम्ही आतमध्ये गेलात गाव लागतं. गावाच्या पलीकडे तो मुलगावचा फेमस वडापाव तो लागतो. आणि इकडनं आपण गेलो तिकडे बघा इकडे साईडला खंडेरायाचं देवस्थान आहे. इकडे जायला पूर्ण जत्रा लागते. दोन्ही बाजूला खूप सारे स्टॉल आहेत. चला इथून सुरुवात करूया आतमध्ये जायला आपण. इकडच्या साईडला पुन्हा एक वडापावचा स्टॉल आहे. कॅन्टीन वगैरे दुकानं वगैरे आहेत. म्हणजे ज्यांना वरती भूक वगैरे लागली तर ते लोक इकडे येऊन वगैरे नाश्ता वगैरे करतात आतमध्ये. इकडं साईडला पुरा हा जय मल्हार हॉटेल इकडे आहे. आणि इकडं साईडला आपण आलो जत्रेमध्ये तर डाव्या साईडला एक मस्तपैकी तोरण दिले आहेत. फुलांचे तोरण वगैरे दिले आहेत. आर्टिफिशियल फुलांचे तोरण. बाय कसं दिला? 300ला जोडी ना 300 रुपयाला जोडी असणारी तोरणांची. हे बघ 300 रुपये जोडी असणारी. आणि तिकडे सुद्धा तोरण आहेत. खूप युनिक प्रकारचे आणि भारी भारी तोरणस आहेत. ते 300 रुपयाला जोडी असणार आहे. आणि इकडच्या साईडला लहान मुलांची खेळणे वगैरे दिलेले आहेत. ते खेळणे कसे दिले? 100ला ना. खेळण्यांची प्राईस इकडे फिक्स असते 100 रुपये. आणि पुढच्या साईडला आपण गेलात तर पुन्हा एक लहान मुलांची खेळणे वगैरे आहेत. लहान पोरं कशी खेळतात इकडे बघा. कुत्रे मान वगैरे हलवतात. आणि लहान पोरं बदकाला हात वगैरे लावून होतात. लहान मुलांची खेळणं. आणि इकडे साईडला लहान मुलं चित्रामध्ये इकडे बघा मुंगे वाजवत मजा करतात. चला पुढच्या साईडला जा. बघा तुम्ही इकडे गर्दी वगैरे किती आहे. आणि इकडच्या साईडला टॅटू वगैरे काढून भेटतो. टैटू निकालेगा कितना?
किती 100 रुपये मित्रांनो. टॅटू कुठला पण काढून घ्या. हे टॅटू आर्टिस्ट आहेत 100 रुपये. आता यांनी इथं हातावरती काढायला लावलेलं आहे. काय काढायला लावलेलं आहे? आईचं नाव काढायला लावलेलं आहे हातावरती. बघ मावशी जत्रेमध्ये कोंबड्या विकायला बसलेली. कोंबडा 600 रुपये ना, कोंबडी 450-500 रुपये. एका साईडला तुम्ही गेलात तर पुढच्या साईडला कुठल्या पण बांगड्या घ्या, कुठल्या पण गंठण घ्या, 60 रुपयाला असणारे. तिथे प्राईस दिले 60 रुपये. कुठलं पण घ्या 60 रुपये असणारे. अशी प्रचंड अशी गर्दी. 60 रुपये. नेकलेस, तोरण काय पण घ्या, गळ्यातले पेंडंट घ्या, कानातले घ्या तर 60 रुपये फिक्स प्राईस असणार इकडच्या साईडला. आणि इकडच्या साईडला आपण बघितलात तर इकडच्या साईडला ज्यूसचं स्टॉल आहे. तुम्ही मँगो ज्यूस, ॲपल ज्यूस, कुठलेही ज्यूस तुम्ही घ्या, ज्यूस असणार इकडे. इकडच्या साईडला पुन्हा मंगळसूत्र, हातातल्या बांगड्या वगैरे दिलेल्या आहेत. हे मावशींचं स्टॉल आहे इकडच्या साईडला. आणि इकडच्या साईडला हातामध्ये आपण कडे वगैरे घालतो ना, युनिक फॅशनेबल कडे वगैरे दिलेले आहेत. कसं दिलं? 30 रुपये. या ताईंचे स्टॉल आहे इकडे. कुठलं पण घेतला तर 30 रुपयाला असणार आहे. खूप युनिक आणि फॅशनेबल कडे बघायला भेटले आपल्याला इकडे. तर चला आपण पुढच्या साईडला जाऊया. इकडच्या साईडला आपण बघितलं तर समोर साईडला लेडीजच्या पूर्ण बेंटेकच्या गंठणी वगैरे दिलेल्या आहेत, पेंडंट वगैरे दिलेल्या आहेत. आणि कुठली पण गॅस 100 रुपयाला असणार. इकडे साईडला बघितला हे सर्व 100 रुपयाला असणार आहे. तर चला पुढच्या साईडला जाऊया. पुढच्या साईडला इकडे बघितलात तर पुन्हा एक हँगिंग पर्सचं एक स्टॉल आहे. सर्व प्रकारच्या फॅशनेबल हँगिंग पर्स इकडे दिलेल्या आहेत. या साईडला कलरफुल रग, बेडशीट्स दिलेल्या आहेत. दादा हो दादा, 60 रुपये. कसं दिलं आहे? 60 रुपये. 650 डबल बेडचं आहे. डायमंड कानात आणि हे कसं दिलं? 60 रुपये. डायमंड चाक घ्या. आणि कम्फर्ट आहे? डायमंड कम्फर्ट कसं दिला? 60 रुपये. 450ला आहे. डबल बेड आहे का सिंगल आहे? 60 रुपये. डबल बेड कम्फर्ट 450 रुपयाला असणार. या दादांचं आहे. इकडे सर्व प्रकारचे बेडशीट्स, कम्फर्ट आणि सोलापुरी चादरी या स्टॉलवरती मिळाल जत्रेमध्ये. आणि पुढच्या साईडला बघितलं तर फक्त 60 रुपयाला असणार आहे ते सर्व. बघा इकडे साईडला पूर्ण गंठणी, पेंडन्स इकडे दिलेले आहेत, कानातले दिलेले आहेत. फक्त 60 रुपयाला या स्टॉलवरती असणार. आणि इकडच्या साईडला जत्रेमध्ये आलात पुढच्या साईडला हे दादांचं स्टॉल आहे. हे माशामध्ये आपल्याला भेटले होते, आता पुन्हा भेटलेले आहेत. इकडच्या साईडला कशा दिला? 150ला आहे. हा छोटा घेतला तर 120 दिलेला आहे. आणि हा मोठा घेतला तर 150 रुपयाला आहे. आणि इथे बघा कसा आहे दोपट्टा? हे फायबरचा आहे. 150 रुपयाला. किती आपट तुटणार नाही. हा फायबरचा आहे. आणि याच्यामध्ये ह्यो 80 वाला लाकडाचा तुम्ही घेतला स्वस्त पडणार तुम्हाला 80 रुपयाला. आणि हे छोटावाला हे 100 रुपयाला आहे. हे पण फायबरचा आहे आणि हे पण फायबरचे आहेत. म्हणजे फिक्स रेट नाही आहे. तोलमोल होणार. आणि इकडे साईडला बघितलं तर स्टीलची भांडे वगैरे लावलेले आहेत. घरात लागणार टोटल संसाराच्या वस्तू तुम्हाला या स्टॉलवरती मिळणार. आणि प्रत्येक गोष्टीचा म्हणजे तोलमाल होणार, कमी जास्त होणार. बघितला या गाववाल्यांचा आपला स्टॉल आहे इकडे. घरात लागणाऱ्या सर्व संसाराच्या वस्तू तुम्हाला इकडे मिळणार. आपण पुढे जाणार आहोत. पुढच्या साईडला बघितला तर इकडं खूप सारे स्टॉल असे दिलेले आहेत. पुन्हा बघितला तर लेडीजचे चापकाटे, हेअरपिन्स वगैरे असे दिलेले आहेत. हे साईडला हा स्टॉल असणार आहे. आणि इकडं साईडला तुम्ही बघितलात इकडं साईडला लहान मुलांचा खेळण्याचा स्टॉल आहे. लहान मुलांच्या खेळण्याचा स्टॉल आहे इकडे. कुठलं पण घ्या 100 रुपये असणार या स्टॉलवरती. लहान मुलांचं खेळणं कुठले पण बघा. हे बघा या प्लास्टिकचे फुलं वगैरे बघा 100 रुपयाला असणार आहेत. कुठलं पण घ्या 100 रुपये या स्टॉलवरती. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. फिक्स रेट 100 रुपये. टी शर्ट तुम्हाला 100 रुपयाला मिळणार. खूप सारे असे टी शर्ट इथे लावलेले आहेत. ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्टचा स्टॉल इथे लावलेला आहे. 100 रुपये प्राईस असणार इकडे. आणि कलिंगर काला असतो का? काला असतं कलिंगर. गाववाली पोरं जत्रेमध्ये मजाक मस्ती करताना कलिंगर लाल आहे बोलतो. इकडे साईडला आपण आलात तर गॉगल्स एक स्टॉल आहे. आणि इथे खूप सारे कलरफुल गॉगल्स लावलेले आहेत. काय प्राइस असणार आहे? हा सगळ्यांची वेगवेगळी किंमत आहे. काय किंमत असणार आहे?
100ला आहे 60ला आहे म्हणजे 60 पासून तर 100 पर्यंत अशी प्राइस असते. पुन्हा एक बांगड्यांचं आणि स्टॉल आहे. ह्या पण या बांगड्या काहीतरी युनिक आहेत इकडे बघा. युनिक बांगड्या आहेत बघण्यासारख्या. बाय कशी जोडी असणार आहे? 200 रुपये म्हणजे 100 रुपयाला एक असणार आहे बघा. प्रत्येक बांगड्यांची क्वालिटी बघा. होममेड आहेत, घरी तयार केलेले आहेत. हे छोटी छोटी. आणि बाय एक असं दिलं 350. हा बेंटेक्स असणार आहे. साऊथ इंडियन. किती दिवस असणार याचा कलर? म्हणजे वर्ष 2 वर्ष चालतो, कधी कधी जास्त पण चालतो. 350 रुपयाला असणार आहे. आणि या बांगड्या दिलेल्या आहेत, या होममेड बांगड्या कशा दिल्यात आई? 200ला. होममेड बांगड्या दिलेल्या आहेत 200 रुपये. आणि याच्यामध्ये बघा खूप वेगवेगळी व्हरायटी दिलेली आहे. हा कुठला पॅटर्न आहे ताई? अमेरिकन डायमंड आहे. 1500 रुपयाला असणार आहे बघा. बघितला? हा पुरा सेट असतो पूर्ण ना ताई? हा पूर्ण सेट आहे ना? पूर्ण सेट आहे. आणि खूप सारे असे गोंडे चपाटे वगैरे दिलेले आहेत. हे कसं दिलं? हे 50 रुपयाला असणार इकडच्या साईडला. कुठले पण 50 रुपये काय? हे 50 आहे. आणि इकडच्या साईडला घेतले तर हे 150 रुपयाला असणार आहेत. हे सगळं होममेड आहेत, घरी तयार केलेले आहेत त्यांनी. हे कसं आहे? हे 60 रुपयाला आहे. बघितलं? या ताईंचं स्टॉल होतं. ह्या स्टॉलवर तुम्हाला होममेड प्रोडक्ट बघायला भेटले. म्हणजे बांगड्या वगैरे घरी तयार केल्या होत्या, त्यांच्यावर डिझाईन वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने. आणि खूप भारी भारी वस्तू इकडे बघायला भेटला. इकडे साईडला बघितलं तर लहान मुलांच्या कॅप, मुलांच्या कॅप वगैरे लावलेल्या आहेत. आणि लहान मुलांचे गॉगल्स वगैरे लावलेले आहेत इकडे. हे बघा कॅप वगैरे. आणि एक काकांचे स्टॉल आहे. पहिले बघून घेऊया आपण. काका काय प्राईस असणार आहे? 120 रुपये. कुठली पण घ्या 120. कुठली पण घ्या 120 असणार आहे. ही घेतली तरी 120 आणि इकडची घेतली तरी 120 असणार आहे. जशी घेऊ तशी आहे आपल्याला. कशी पण घ्या तुम्ही. 120 रुपयाला असणार आहे. आणि वरच्या साईडला लहान मुलांचे गॉगल्स दिले. कसे दिले? 50 रुपये. लहान मुलांचे गॉगल्स बघा 50 रुपयाला असणार ते सगळं. आणि दादा कॅप वगैरे ते मागं कॅप वगैरे कसे लावल्यात? हा 100 रुपये. या मागं कॅप लावल्यात तुम्ही. या कलरफुल कॅप सगळं 100 रुपयाला असणार आहे. या काकांचे स्टॉल होतं. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. पुढच्या साईडला खूप सारे स्टॉल आहेत, ते सगळं आपण कव्हर करणार आहोत. इकडल्या साईडला पुरा पेंडन्टचा पुन्हा एक स्टॉल आहे. इकडे पूर्ण पेंडन्टचं स्टॉल आहे. एकच किंमत असणार आहे म्हणून तुम्हाला किंमत वगैरे दाखवत नाही आहे. सेम प्राईस असणार आहे जत्रेमध्ये. इकडच्या साईडला बघितला की इकडच्या साईडला पुन्हा बघितलं तर पुन्हा एक लहान मुलांच्या खेळण्याचा स्टॉल आहे. आणि इकडच्या साईडला एक स्मार्ट वॉचचा स्टॉल आहे, त्याच्यावरती आपण जाणार आहोत. काय किंमत असणार आहे? 100-150 अशी किंमत असणार आहे. स्टार्टिंग कितीपासून आहे, कितीपर्यंत आहे? 50 रुपयापासून स्टार्ट आहे 150 रुपयापर्यंत. 50 रुपयापासून स्टार्ट आहेत वॉच इथं 150 रुपयापर्यंत. ही आपला कॅमेरा पकडत होती छोटी. किती गोंडस आहे, आता घाबरली ती. तर चला मित्रांनो पुढच्या साईडला आपण जाऊया. चकल्यांचं साचा वगैरे दिलेलं आहे. साचा एकच लावायचे. चण्याचा पीठ आहे, बेसन कर बेरे सर, बेसन का, चावल का. इकडे बघितलं तर साचा दिलेला आहे. याच्यामध्ये आपण चकल्या वगैरे करू शकतो. प्रेस करके दबा करून दाखवतोय बघा तुम्ही. गरम तेल पे हे गरम बघा शेवया कशा करायच्या, तो शेवयांचा साचा. फटाफट पहला- आपका बनता है सर ये चने का आटा है, बेसन. घर में सर किसी भी आटे का बनाएंगे, सभी आटे का सर आपका बनता है इसमें. आता तो चकली बनवणार आहे. चकलीचा साचा टाकला त्यांनी चकली बनाना आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकला पुन्हा. घर के लिए यूजफुल आइटम होता है, घर के लिए बहुत अच्छा आइटम होता है. हो 100 रुपये सगळे सेट भेटते सर. 15 साचा एकच बनता. प्रेस करेंगे, दबाएंगे, चकली. सादा तुम्हाला चकली बनवायची डिजाइन असेल. चेंज होता है. बघा फिरवल्यानंतर चने का आटा सर, बेसन. ये दाल का वड़ी है, दाल का सांडगे सा घर पे तैयार अशा कीजिए प्रकारचे वड़ी. सांडगे पण तयार करू शकता, असं चकली पण तयार करू शकता, शेवया पण तयार करू शकता. एका साचा साच्यामध्ये अलग अलग आते खूप सारे साचे येतात त्याच्यामध्ये. 15 प्रकार का साचा 15 आते, प्रकारचे 15 साचे डिझाइन वगैरे सर दिले, आपको. 15 डिझाईन दिलेले आहेत. पापड़ी आते. किंमत किती फक्त 100 रुपये. हो 100 रुपये. जत्रेमध्ये हा साचा तुम्हाला 100 रुपयाला Fiber भेटणार. machine आहे या फुटबॉलमध्ये ती ग्लास पाडायचे, हा एक गेम आहे इकडं. आणि ती ग्लास पूर्ण पाडल्यानंतर तुम्हाला इकडे बॅट वगैरे लावलेले आहेत, मोठे मोठे टेडी बिअर लावलेले आहेत. कुठला गिफ्ट पाहिजे तो घेऊ शकतो. 50ला 5 असे चान्स असणारे ते शूटिंग गनमध्ये. तर गिफ्टवरती माचीस ठेवल्यावर ती उडवायची. जर आपण माचीस उडवली तर ती गिफ्ट आपल्याला मिळणार. हा गेम इकडे होता. पुढच्या साईडला पुन्हा बघितला तर मटक्यामध्ये बॉल वगैरे टाकायचे. हे खाली मटका दिलेला आहे, या मटक्यामध्ये बॉल टाकायचे. 30 रुपयाला किती बॉल असणार आहेत? 30 रुपयाला 3 बॉल म्हणजे 10 रुपयाला एक. 30 रुपयाला ते 3 बॉल आपण त्या मटक्यामध्ये टाकायचे. आणि जर आपण मटक्यामध्ये बॉल गेले तर एक लाईन गेलं तर एक लाईनमध्ये जे आहेत 1 नंबरला ती गिफ्ट मिळणार. 2 बॉल गेले तर 2 लाईनला जी गिफ्ट आहे
ती मिळणार आणि 3 बॉल गेले तर तिसऱ्या लाईनला जे टेडी बेअर आहेत मोठे मोठे ते मिळणार. हा गेम इकडे होता आणि पुढच्या साईडला पुन्हा एक शूटिंग गेम आहे. हा एक शूटिंग गनचा गेम आहे इकडच्या साईडला या चाचांचा. ते फुगे वगैरे फोडायचे. पुढच्या साईडला बघितलं तर पुन्हा एक पेंडेंटचं स्टॉल दिलेलं आहे मोठं. आणि इकडच्या साईडला बघितलं समोर तर लेडीजचे चपली सँडलचा एक स्टॉल दिलेला आहे. तर इकडे गर्दी बघा जत्रेमध्ये. आपण त्या साईडून जाऊन त्यांना प्राईज विचारणार आहोत. गर्दी बघा इकडे. काय प्राईज असणार आहे? कुठली पण घ्या, कुठली पण घ्या. 150 रुपये प्राईज असणार जत्रेमध्ये म्हणून एवढी गर्दी लागली आहे दुकानामध्ये. बाहेर तुम्ही बघितलं 300-350 रुपयाला मिळतात, तिथे 150 रुपयाला मिळणार आहे. कुठली पण घ्या 150 रुपयाला. पुढच्या साईडला गेला तिकडच्या साईडला तर पुन्हा लहान मुलांचं खेळण्याचं स्टॉल आहे. आणि इकडच्या साईडला गेलं तर इकडच्या साईडला पाळणे वगैरे आहेत ते आपण शेवटला घेणार आहोत. आणि पहिले आपण पूर्ण जत्रा कव्हर करून घेणार आहोत. इकडच्या साईडला गेला तर पुन्हा एक लहान मुलींच्या कॅप, लहान मुलांच्या कॅप इकडे दिलेल्या आहेत. काका कॅपची काय प्राईस असणार आहे? 100 रुपये. कुठली पण घ्या 100 रुपये. इथे कलरफुल कॅप्स लावलेल्या आहेत. कुठली पण घ्या 100 रुपये. हा एक कॅपचं स्टॉल होतं. पुढच्या साईडला आपण गेला तर मंचुरियनचं स्टॉल आहे. कशी प्लेट आहे? 30 रुपये प्लेट आहे. इकडे बघा मंचुरियन, कोबी मंचुरियन, नूडल्स, शेजवान राईस दिलेला आहे. 30 रुपये प्लेट असणार आहे. आणि इकडच्या साईडला आपण आला जत्रेमध्ये एक ज्यूसचा स्टॉल आहे. इकडे कसा ग्लास आहे? 20 रुपये. 20 रुपये असणारे उसाचा रस जत्रेमध्ये. दादांचं ताईंचं स्टॉल होतं. चला पुढच्या साईडला जाऊया. इकडे खूप साऱ्या अशा लहान मुलांच्या गन वगैरे दिल्या आहेत. दादा कसे दिले ते? 100ला दिले आहेत. आणि हे ढोल वगैरे कसे दिले? हे 100ला आहे. कुठलं पण घ्या 100 रुपये. कुठलं पण खेळणं घ्या 100 रुपये असणार आहे. जत्राची फिक्स प्राईज आहे. तुम्ही बॅट बॉल घ्या किंवा गन घ्या किंवा छोटा ढोल घ्या 100 रुपये. आणि इकडे दाबेलीचं एक स्टॉल आहे. दादा कशी दाबेली दिली? 20 रुपये. दाबेली इकडे दिलेली आहे. ही 20 रुपयाला असणार आहे. दादांचं स्टॉल असणार आहे. इकडे साईडला आपण आलात हे काकांचं स्टॉल आहे. इकडे जीन्सवरती घालायचे टॉप फॅशनेबल इकडे दिलेले आहेत. हे बघून घ्या तुम्ही. खूप कलरफुल टॉप दिलेले आहेत. काय प्राईस असणार यांची? कुठलं पण घ्या 150 रुपये. एकदा क्वालिटी बघून घ्या. मोठे पण घ्या 150 रुपये असणार आहे. आणि छोटे घेतले तर छोटे पण घ्या 150 रुपये असणार. एकच प्राईस असणार आहे 150 रुपये. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. त्या साईडला सर्व प्रकारचे बेल्ट दिलेले आहेत. काय किंमत असणार आहे? 100 रुपये. काय बोललो तुम्हाला की मुलगावच्या जत्रेमध्ये तुम्ही काही घ्या. हे जर बेल्ट तुम्ही बाहेर घ्यायला गेले तर 150, 200, 250 रुपये सांगतात. पण मुलगावच्या जत्रेमध्ये तुम्हाला हे सर्व 100 रुपयाला मिळणार. आणि एका साईडला तुम्ही मंदिराकडे जाता तर देवाला लागणारा भंडारा वगैरे, नारळ वगैरे, हार वगैरे याचं एक स्टॉल इकडे आहे. काय प्राईस असणार आहे दादाजी? 200 रुपये. 200 रुपये असणार आहे. आणि ही मोठी दिली तर 250 रुपये. झाकण सुद्धा या टोपलीवरती भाकरी ठेवल्यानंतर आपण झाकण द्यायचा म्हणजे काय एकदम सेफ भाकरी जाणार. मोठी घेतली तर 250 आणि छोटी घेतली 200. आणि हे कसं दिलं? हे पण 200 रुपये. आणि दादा हे छोटं खलबत्तं आहे. हे कशाचं आहे? प्युअर दगडाचं आहे. मला वाटलं मार्बलचं आहे का? मार्बलचं दगडाचं आहे ना? हे बघा हे दगडाचं आहे. छोटासा खलबत्ता दिलेला आहे. आणि हा जाता आहे. याच्यामध्ये आपण काय करू शकतो? तुमच्या घरात जर लहान मुलगी असेल तिला खेळण्यासाठी जाता पाहिजे असेल तर हा जाता घेऊन जाऊ शकता. आणि खलबत्ता आपल्याला विलायची वगैरे चेचायची असेल, छोटं मोठं काय चेचायचं असेल तर हा खलबत्ता हा पण 200 रुपयाला. बघा या काकांचं स्टॉल आहे. इकडे छोट्यापासून मोठ्यापासून सर्व प्रकारच्या तुम्हाला टोपल्या मिळतील. आणि इकडे 150-200 पासून स्टार्ट आहेत टोपल्या 250 पर्यंत. आणि खलबत्त्यावर बघितलं तुम्ही. आणि एका साईडला आलात तर जत्रेमध्ये पॉकेट, लेदर पॉकेट कसं? 100 रुपये. कुठलं पण घ्या 100 रुपये. कुठलं पण लेदर पॉकेट घ्या 100 रुपये असणार आहे. दादांचे स्टॉल होते इकडे साईडला. आणि पुढच्या साईडला गेला तर सोलापुरी चादरी इकडे दिलेल्या आहेत. सोलापुरी चादरींचा एक स्टॉल आहे. आणि कलरफुल चादरी पूर्ण दिलेल्या आहेत. बेडशीट चादरी हे दिलेल्या आहेत. काय प्राईस असते चादरींची? डबल बेड 550 रुपये असणार आहे. आणि हे 650 काय. आणि तिकडे बघा पायपुसणीमध्ये पायपुसणी कशी दिलेली? 250ला 2 असते पायपुसण्या. बघा ते युनिक प्रकारची पायपुसणी होती. ह्या दादांचं स्टॉल होतं. इथे सर्व प्रकारच्या चादरी, बेडशीट आणि रग वगैरे भेटले. सर्वांची प्राईस तुम्हाला दाखवली. चला पुढच्या साईडला आपण जाऊया. भिंतीवर लावणारे घड्याळ वगैरे लावलेले आहेत. युनिक प्रकारचे घड्याळ वगैरे आहेत. काय किंमत असेल दादा? 200, 260 म्हणजे जसं घेऊ तसं आहे. आणि इकडे लॉक वगैरे छोटे छोटे दिले त्याची काय किंमत असणार आहे?
हा खूप मला आवडला. याची काय किंमत असणार आहे? जय श्रीराम. बघा मित्रांनो, काय किंमत असणार आहे? 260. बघितला, घरावरती भिंतीवर लागणारे सर्व प्रकारचे घड्याळ वगैरे इकडे होते. या दादांचे स्टॉल होतं. इकडं साईडला बघितलं तर सर्व प्रकारचे तोरण इकडे दिलेले आहेत आणि इकडं साईडला पूर्ण आर्टिफिशियल फुलांचे तोरण इकडे लावलेले आहेत. काय किंमत असणार दादा इकडचे घ्यायची? 450ला असणार आहेत. आणि तुम्ही मागे लावलेले आहेत त्यांची किंमत काय असणार आहे? हां 250. आणि हे इकडे खूप भारी लावले आहेत. हे यांची काय प्राईस असणार आहे? 450 रुपयाला. आणि वरती लावलं ते बघा 250 पासून तर 450 पर्यंत तोरण असणार आहेत. सर्व प्रकारचे तोरण तुम्ही इकडे बघायला मिळणार. आणि समोर साईडला जीन्स पॅन्टचं एक स्टॉल लावलेलं आहे. इथं लेडीजच्या सर्व प्रकारच्या जीन्स इकडे लावलेल्या आहेत. काय किंमत असणार आहे बाबा मित्रा? काय किंमत? 350 रुपये. कुठली पण घ्या, 350 रुपये असणार आहे. इकडे जीन्स पॅन्ट लावलेल्या आहेत. सर्व प्रकारच्या लेडीजच्या जीन्स आहेत. 350 रुपयाला असणार आहेत. आणि इकडे आर्टिफिशियल फुलांचे एक स्टॉल आहे इकडे बघितला तर. आणि इकडे साईडला रस्त्यावरती पुन्हा जीन्स पॅन्ट वगैरे ठेवलेल्या आहेत. कॉटन जीन्स आहेत ना हे? कॉटन जीन्स इकडे लावलेल्या आहेत. इकडे बघा काय प्राईस असणार आहे कॉटन जीन्सची? कुठली पण कॉटन जीन्स घ्या 200 रुपयाला असणार आहे. 20 रुपये 10 रुपयापासून भांडी चालू होणार. घरात लागणारे सर्व संसाराची वस्तू तुम्हाला इकडे मिळणार. हे दादांचं खूप मोठं स्टॉल होतं इकडं बघितलं तुम्ही. चला आपण पुढच्या स्टॉलवर जाऊ. बघा या दादांचं स्टॉल आहे. छोटासा एक स्टॉल लावलेला आहे हातगाडीसारखं. 100 रुपयाला असणार आहे. कुठलाही मोबाईल कवर घ्या 100 रुपयाला असणार आहे. चला पुढच्या साईडला जाऊया आपण. काय किंमत असणार आहे? 50 रुपये. बघितला किचन किती भारीत बॅगीला लावायला 50 रुपये. असं वाटतं झोपले पोर. गोंडस किचन असं एकदम मस्त. आणि आज याचा खूप महत्त्व आहे. व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे याचा खूप महत्त्व आहे आज. आणि आला मूषक राज बघ किती भारी दाखवला इथं. असं वाटतं घरी घेऊन जाय मूषक राजला. पण याची ना तरी वाट लावून दिली माझी पोरा. खूप चांगले चांगले मूषक राज दिलेले आहेत. टॉम अँड जेरी पण इकडे दिलेली आहे. सर्व 50 रुपयाला असणार आहेत. हे सर्व 50 रुपयाला असणार आहेत. या दादांचं स्टॉल होतं. इकडे साईडला तुम्ही बघितलं सर्व प्रकारचे किचन्स आणि सर्व कडे वगैरे बघितले. सर्व 50, 60 रुपये, 70, 80 रुपये अशा असणार आहेत. पुढच्या साईडला पण असं सेम त्यांचं स्टॉल आहे. आणि पुढच्या साईडला गेलात तर पुढच्या साईडला मिठाईचं एक स्टॉल आहे. आणि इकडच्या साईडला बघितलं आर्टिफिशियल फुलांचं स्टॉल आहे. हे आर्टिफिशियल फुलं बघा सेम हुबा सेमच्या सेम वाटतात. कशा प्रकारे आहेत सेम हुबा बघा. काका ही फुलं तुम्ही लावलेली आहेत आर्टिफिशियल फुलं, काय किंमत असणार यांची? ही 120 रुपये जोडी आहे. हा हे 120 रुपये जोडी आहे. हे 300 रुपये जोडी आहे. आणि हे घेतलं तर हे 450 रुपयाला असणार आहे. हे मोठे मोठे आहेत ना, हे 450 रुपयाला असणार आहे. आणि छोटे आहेत ते 150 रुपयाला असणार आहे. 150 पासून स्टार्ट आहे 450 पर्यंत. हे आर्टिफिशियल फुलांचं स्टॉल होतं. चला पुढच्या साईडला जाऊया आपण. जय शिवराय भावंडो. बघा इकडं सर्व प्रकारचे देवांचे फोटोज वगैरे लावले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो लावलेले आहेत इकडे. आणि सर्व आपल्या हिंदू देवतांचे असे फोटोज वगैरे लावलेले आहेत. तर आपण किंमत विचारणार आहोत. देवांची किंमत वगैरे विचारत नाही आहेत तरी पण विचारणार आहोत मी. त्या फ्रेमची काय किंमत असणार आहे? हां 600 रुपये. आणि ती वरतीला ते 600 रुपये. जे मोठ्या मोठ्या फ्रेम दिलेले आहेत ना हे 600 रुपयाला असणार आहेत. हे छोटे कसे दिले? हे 250 रुपये. छोटे घेतले तर 250 रुपये. आणि त्या असे छोटे हे सर्व 100 रुपयाला असणार आहेत. आणि त्याशी अगर छोटे घेतले तर देवांचे फोटो 50 रुपयाला असणार आहेत. सर्व प्रकारचे काप दुपट्टे इकडे दिलेले आहेत. या कसे दिलेले आहेत? 100ला 2. 100 आणि मागच्या साईडला ते पडदे वगैरे लावले. ते पडद्याची काय किंमत असणार आहे? 350 रुपयाला एक पीस. 350 रुपयाला एक पीस असणार आहे पडद्यांचा. हे सर्व प्रकारचे आणि कलरफुल पडदे इकडे दिलेले आहेत. आणि ते दादांचं स्टॉल होतं. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. वॉटरप्रूफ वॉच कशी दिली? 60 रुपये. वॉटरप्रूफ वॉच बघा पाण्यात टाकून ठेवलेले आहेत तरी चालतात. वॉटरप्रूफ वॉच 60 रुपयाला दादांचं स्टॉल होतं. ही कमानी आहे. जे खंडोबाचं मंदिर आहे तिकडे जायला ही कमानी आहे. आणि इथून सुरुवात होते वरती जायला. हे बघा इकडे साईडला देवांचे हार वगैरे मिळतात. इकडे जाताना हार वगैरे घ्यायचे. आणि इकडनं तुम्ही वरती गेलात तर पहिलाच एक मंदिर लागतं इकडे. तर जाताना इकडे साईडला एक प्रसादाचं स्टॉल आहे. आणि इकडनं रस्त्यात पहिलाच भेट झालेली आहे काकाने टिके लावायला सुरुवात केलेली आहे इकडे. आणि इकडनं बघितलं तर एक छोटंसं मंदिर आहे. इकडे साईडला गर्दी बघा मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी.
ही खालपर्यंत अशी लाईन लागलेली आहे. या खंडोबाच्या मंदिराकडे जायला ज्या पायऱ्या लागतात तर पूर्वज असे बोलतात का 450 पायऱ्या आहेत आणि 450 पायऱ्या चढता चढता साक्षर आज आपली हालत खराब होणार आहे. चला एन्जॉय करता करता वरती चढूया आणि आजूबाजूला लोकांचा थोडा रिएक्शन पण घेऊया, कारण कोण थकलेल्या असतील त्याचं रिएक्शन घेऊया. या ताई आशीर्वाद दिला होता आणि गेल्या वर्षी आपला व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावर्षी चला मित्रांनो ताईंचा आशीर्वाद घेतलेला आहे आपण. बाबांनी जो टीका लावला बघितला, टीका लावायला सुरुवात झालेली आहे आणि इथून आपण आस्ते आस्ते जाणार आहोत. इकडच्या साईडला तुम्ही बघितलात तर एक आईस्क्रीमचा स्टॉल आहे आणि इकडे काकड्या वगैरे विकायला आहे. छोटा हनुमान आईस्क्रीम खाताना दिसतो तुम्हाला. जय सियाराम. इकडनं आपण वरती जाणार आहोत कारण खूप सारे पायऱ्या चढायच्या बाकी आहेत अजून. लहान लहान मुलं उड्या मारत मारत जातात. इकडे एक स्टेप दिलेला आहे, इथं पाणी वगैरे सुविधा दिलेली आहे. लोक दर्शन वगैरे करून आले तिथं पाणी वगैरे पितात. खट्टा मिठ्ठाचा एक स्टॉल दिलेला आहे इकडं आणि इकडनं अर्धे लोक दर्शन घेऊन आलेले आहेत आणि आम्ही चाललेले आहेत. तुम्ही जाऊन आले का बसलेत? चाललं तुम्हाला सगळं देव वरती बसले ना. पायऱ्यांचे अंदाज आहे किती आहेत पायऱ्या तुम्हाला माहिती आहे? 450 पायऱ्या आहेत ना. व यांना सुद्धा माहिती आहे 450 पायऱ्या आहेत. त्यांनी एक स्टॉप घेतलेला आहे. पुरी फॅमिली इकडे आराम करते. एक ब्रेक घेऊन पुन्हा वरती जाणार. चला आता आपण पुढे जाऊया. बघितलं तुम्ही एक फॅमिलीचा रिव्ह्यू घेतला आपण. ते विचार इकडे येऊन थांबल्यात आणि इकडे जाऊन आल तुम्ही. आजी आजीचं वय काय असणार आहे? काय आता तरी पण पकडा 60 वर्षाच्या आजी वरती 450 पायऱ्या चढून गेल्या आणि खंडेरायाचं दर्शन वगैरे घेऊन आलेलं आहेत. चला पुढे जाऊया आपण. बघितलं तुम्ही, तुम्हाला दाखवलं याच्यासाठी का मोटिवेशनसाठी दाखवलं, कारण का आपण जवान यंगस्टर पोरं पोरी वरती चढताना आपल्या तोंडाला फेश येतो. तिथे 60 वर्षाची आजी वरती जाऊन दर्शन घेऊन आलेली आहेत. जाऊन आले का थांबल्यात? जाऊन आले. हे पण जाऊन आले. आप लोग जाके आहे की रुके हो? जाके आहे मित्रांनो. बघितलं अर्धे लोक जाऊन आले, स्टॉप घेऊन चालतात आणि अर्धे लोक चढतात. चढता अर्धे थांबलेले आहेत तिकडे. बापरे काय रे तू इथं दमलं लगच? आता खालशी लगत आल ना? चरलं पण नाही. आता एक आजी भेटली 60 वर्षाची वरती दर्शन घेऊन. माझे हा खोटा बोलतोय. माझे मित्र मागायला दम लागलाय म्हणून थांबलाय. मित्राचं नाव नको सांगू. चला मित्रांनो, खूप सारे असे गावाले पोरं भेटले, त्यांची मजा मस्ती केली. ते पण दमलेले आहेत, पण ते कॅमेऱ्यासमोर सांगायला मागत नाही की आम्ही दमलोय म्हणून. एक छोटासा ब्रेक घेतो, ड्रिंक ब्रेक. अवघड आहे मित्रांनो 450 पायऱ्या एका दमामध्ये चढणं. त्या 60 वर्षाच्या आजी कशा चढल्या कशा उतरल्या ते आपल्याला माहिती नाही आहे, पण त्यांना बघून मी पण वरती आलो. आता आपण सुरुवात करूया पुन्हा वरती जायला. एक ब्रेक झालेला आहे आपला. इथे पुन्हा आपले गावाले पोरं थांबलेले. काय रे जाऊन आलं का? थांबलं चाललंय? दमलं ना तुम्ही? बघ ही पोरं पण दमलेली आहेत. माझ्यासारखी सर्वांची हालत खराब झालेली आहे मित्रांनो. तिकडे बघा ज्यांना पायऱ्या चढायचा त्रास होतो ते बाजूला 5 पकडून कसे चाललेले आहेत. अशा प्रकारे हालत होणार आहे. तू जाऊन आला? हो हा छोटासा मुलगा जाऊन आला. आणि इकडे सचिनची आवाज टाईट झालेली आहे. वरती जाता आता लहान लहान मुलं सुद्धा जाऊन आली. कसं होणार आताच्या न्यू पिढीचं मित्रांनो सांगता येत नाही मला. आता पुढे गेला 350 होती, त्याच्यानंतर अजून बाकी आहे. बापरे अजून काहीच झालं मित्रांनो. अजून वरती गेलो का 350 पायऱ्या पूर्ण होणार. इथं पुढं ना त्या स्टेपच्या इथं 350 होणार. तर चला 350 पायऱ्या कंटिन्यू करूया आणि पुन्हा एक ब्रेक घेऊन मग वरती जाऊया आपण. 350चा आकडा पार केलेला इथे. सरांची हालत बघा. आस्ते आस्ते विचार सुद्धा आलेले आहेत. काही लोकांना पायपाला पकडून चालतात, त्यांना चालता येत नाही, तर एवढी हवा टाईट झालेली इकडे सरांची. हे गाववाली पोरं येऊन गेली इकडे वरती. गोलवलीची ना? आमच्या मावशीचं गाय बोलतो खूप चांगलं आहे मित्रांनो. दुसरा ब्रेक घेतलेला आहे. पहिला आम्ही ब्रेक घेतला होता 300 पायऱ्यानंतर. आता आम्ही अजून वरती आलो. एक ब्रेक घेतलेला आहे. अजून 40-50 पायऱ्या राहिलेल्या आहेत. साक्षर हालत खराब झाली.
450 पायऱ्या एका दमामध्ये उतरणं या चढणं एवढं सोपं नाही आहे. अजून आपण दर्शन घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला कुस्त्या वगैरे बघायला जायच्यात, कारण का दुपारी कुस्त्या चालू नव्हत्या, ऊन होता म्हणून. इकडनं सर्व लोक एका साईडून वरती येतात आणि इकड साईडून दर्शन घेतल्यानंतर इकडनं असे बाहेर पडतात. बघितला हा, इकडनं आल्यानंतर तुम्ही वरती आलात दुसऱ्या साईडला देवांचे हार नारळ वगैरे भेटतात. पोलीस प्रशासन इकडे खूप सारे, आणि इकडनं तुम्ही गेलात इथे तुळस वगैरे आहे, इथे लोक पाया वगैरे पडतात, इकडे नारळ वगैरे फोडतात, हार वगैरे घालतात. आणि इकडनं आपण जाणार आहोत नंदीराजाचं दर्शन घेतलेलं आहे इथून आतमध्ये. मित्रांनो, खंडेरायाचं दर्शन झालेलं आहे आपल्याला. एलकोट एलकोट जय मल्हार. हे पुजारी आहे तिकडे, या मंदिरामध्ये पूजा वगैरे करत असतात आणि मंदिराची देखरेख करत असतात. लहान मुलांची एक स्पोर्ट्स कारचा एक पाळणा इकडे समोर बघितला तर हा एक पाळणा होता. छोट्या छोट्या बोट दिलेल्या आहेत पाण्यामध्ये, एक छोटंसं असं हाऊत केलेलं आहे पाण्याचं, आणि त्यामध्ये लहान लहान मुलं बोटिंग करताना. आणि एका साईडला शिडी वगैरे दिलं, शिडीहून वगैरे पैसे वगैरे भरायचे, तिकीट काढायचं आणि त्यात बसायचं. आणि इकडे साईडला पुन्हा एक छोटीशी झुकझुक गाडी आहे मुलगावच्या जत्रेमध्ये. झुकझुक गाडी होती इकडे. पुढच्या साईडला आपण जाऊया. पुढच्या साईडला पण खूप सारे पाळणे आहेत. पुढच्या साईडला हा एक पाळणा आहे, हा एक पाळणा होता. इकडे साईडला दुसरी एक झुकझुक गाडी आहे छोटीशी, ही दिलेली आहे. आणि इकडे साईडला जम्पिंग जॅक दिलेलं आहे मुलांना उड्या मारण्यासाठी, लहान लहान मुलं उड्या मारतात इकडे. इकडे साईडला बघितला तर एक ब्रेक डान्स आहे. हा एक पाळणा होता ब्रेक डान्सचा. इकडं बंदोबस्त खूप स्ट्रॉंग आहे. लेडीज बाउन्सर सुद्धा आहे. बिना तिकीटचा वरती गेला तर बाउन्सर पकडून तुम्हाला धोपटणार. आणि इकडे साईडला तुम्ही बघितला तर पुन्हा एक मिकी माऊस आहे लहान मुलांना जम्प करण्यासाठी. आणि ते मोठा आकाशी पाळणा इकडे दिलेला आहे. बघा इकडे आहे ते. खूप सारे गाववाले इकडे आलेले आहेत आकाशी पाळण्याचा आनंद घेण्यासाठी. चला आपण पुढे जाऊया. 50ला 12 रिंग असणार या रिंग आपण त्या नोटवरती टाकायच्या. ज्या नोटवरती रिंग टाकणार ती नोट आपली. हा एक रिंगचा गेम होता इकडं. आणि या साईडला पण एक गेम आहे. या गेममध्ये जे बॉल्स असतात ते बॉल्स हे नंबर वाईज सोडायचे. मग आपण ते नंबर वाईज बॉल सोडले आणि जो अंक बनणार, आणि ज्या 8 अंक बनला तर 8 अंकावरती जो आपला लावलेला आहे बघा कॅरम, छोटा कॅरम 35 बनला तर ती फ्रेम आहे. तर ज्या अंक बनणार त्या अंकाची गिफ्ट असणार ती आपल्याला मिळणार. हा एक छोट्या बॉलचं गेम होतं. तर पुढच्या साईडला जाऊया. पुढच्या साईडला छोटे छोटे मुलाचे खूप सारे पाळणे आहेत, ते पण आपण कव्हर करणार आहोत. इकडे हा एक पाळणा आहे, इकडे हा एक पाळणा आहे. तिकडे साईडला लहान मुलांची स्पोर्ट कारचा तो एक पाळणा आहे. आणि इकडे साईडला पुन्हा देखा हा एक पाळणा आहे. लहान मुलांच्या वरती चेहऱ्यावरती हसू बघा, हा आनंद बघा. हा एक पाळणा होता. मम्मी पप्पांना हाय करता ना. ग्रामस्थ मंडल मुलगाव इकडे आयोजन केलेल्या कुस्त्यांचा तुम्ही बघितला असेल. आपल्या गावखेड्यामध्ये जे मातीतले खेळ आहेत त्या खेळासाठी किती लोकांचा प्रतिसाद असतो. तुम्ही दंगल मूवी बघितला असेल. दंगल मूवीमध्ये फक्त देखावा केला होता, पण आपल्या गावखेड्यामध्ये अजून सुद्धा या मातीतल्या खेळासाठी लोक किती वेळे आहेत बघा. आता बिंजोडसाठी रिंगमध्ये पैलवान फिरत आहे आणि इकडे खूप सारे लोकांची अशी प्रचंड अशी गर्दी. इकडे आपला पैलवान बसलेला आहे आणि कुस्ती जिंकलेली आहे. काय नाव तुझं मला? तेजस सालवी. काकडवालचा आहे तेजस सालवी यांनी कुस्ती मारलेली आहे. आणि वाला तुझं नाव काय? जय म्हात्रे. तू कुठला? कोण गावचा? तू पण कुस्ती मारलेली यांनी बघा. 2 छोटे छोटे पैलवान बघायला भेटले आणि कुस्ती मारलेले आहेत. आणि इकडे लहान लहान मुलं इकडे बसलेले आहेत. कोण गाव? हे छोटे छोटे मुलं इकडे बसलेले. हा एक पैलवान आलेला, त्याला जोड कोण आलेला बघू आता. पंच लोक कोणावर कुस्ती लावतात बघा. एका पायामध्ये आदू असलेला पैलवान आखाड्यामध्ये उतरलेला आहे आणि त्याला जोड समोरच्या माणसाने दिलेला आहे. आता कोण जिंकतोय ते तुम्हाला बघायला भेटेल.
टोंबरे बाल विकत नावाचा लोखंडे. बघा चालू असलेली कुस्ती. मातीतला पैलवान हा कृष्णा टोंबरे बाल विरुद्ध ज्ञानेश्वर लोखंडे किल्लार. यापुढे होणारी कुस्ती मराठी कुस्ती यापुढे ज्ञानेश्वर जाधव विरुद्ध सानिका देसाई. बघा कशी मानाला पकड टाकलेली आहे बघा. हरिभक्त पारायण मोहन महाराज शिंदे यांच्याकडे हजारवाडी पालकाची टोटल 1500 रुपयाची कुस्ती. 1500 रुपयाची कुस्ती. कृष्णा टोंबरे विरुद्ध ज्ञानेश्वर लोखंडे. बघा त्याला उचलू शकत नाही. बघा मित्रांनो पायात आदू असला तरी पण ताकद बरोबर दिमाग असणं गरजेचं आहे माणसाला. नुसती ताकद असून चालत नाही, माणसाला दिमाग कसा बुद्धीचा सुद्धा बळ असणं गरजेचं आहे. हा लोक बोलतात का पायात आदू आहे त्याला उचलू एका फटक्यात आपली, पण त्याला आपलं एवढं इझी नाही आहे. चिकारीची गोष्ट होत आहे. बघा मित्रांनो एक पायात आदू असलेला पैलवान बघा घाम पडून ठेवला समोरच्या पैलवानाचा. याला होता चिकाटीचा पैलवान. दोघंही खूप चिकाटीचे पैलवान आहेत. तसे प्रथमेश कांबळे उत्तेजक मुलगा व्यासपीठ 200 रुपये पारितोषिक. तसेच साहित्य साहेब टोटल 2000 पारितोषिक या कुस्तीसाठी आहे. या कुस्तीसाठी टोटल या कुस्तीसाठी 2000 पारितोषिक. मित्रांनो बघा मान सन्मान आणि त्यांचे जिंकलेले बक्षीस त्याला मिळतात. माल गावातला कृष्णा ठोंबरे नावाचा हा पैलवान आहे. त्याच्यावरती पैशाची बारीच झाली या आखाड्यामध्ये. इकडे बघा पैलवानाची अशा प्रकारे इज्जत होते, पैशाची बारिश होती त्याच्यावरती. कृष्णा ठोंबरे हा पैलवानावरती पैशाची बारिश झालेली. मित्रांनो जीवनामध्ये कधी विचार समजा का आपण कमजोर आहात. एक पायात आदू असलेला कृष्णा ठोंबरे यांनी ह्या आखाड्यामध्ये चांगल्या चांगल्या पैलवानांना धूल चाटायला लावलेली आहे. आणि हा कृष्णा ठोंबरेवरती पैशाची बारिश होत आहे या आखाड्यावरती. तुम्ही दंगल मूवी बघितला असेल, बबिताला बघितला असेल, ऋतू फोगटला बघितला असेल, पण आता आपल्या या मराठी मोळ्या बहिणींना आखाड्यामध्ये तुम्ही बघा कशा प्रकारे एकामेकाशी झुंज देतात.
इकडे बघा चालू असलेली कुस्ती श्रावणी जाधव कर्जत विरुद्ध सानिका देसले आणि इकडे बघा मुलींची कुस्ती. चिठ्ठी कुस्ती होणार आहे. महिलांची आता दुसरी कुस्ती सुरू होणार ही महिलांची पहिली कुस्ती आहे. आहे. चालू दोन्ही मुली आहेत. कालचा गजर कुस्ती करा. दौऱ्याचा कुस्ती करा. सानिका देसले ही फोंडास गावातली 13 वर्षाची मुलगी विजेता झालेली आहे आणि तिला मान सन्मान देताना इथं स्टेजवरती बघा 13 वर्षाची मुलगी विन झालेली. आता दुसरी एक कुस्ती लागलेली आहे इकडे. श्री खंडराव देवस्थान मुळगाव व ग्रामस्थ मंडळ मुळगाव यास करून प्रेक्षकांचा हार्दिक अभिनंदन करतो. आता दोन्ही पैलवान खूप चिकाटीचे वाटतात असे आणि दोन्ही पंच आखाड्यामध्ये तिन्ही साईडला 3 पंच उभे केलेले आहेत. त्या पंचांचा सुद्धा पूर्ण लक्ष असतो कुस्ती करताना कुठे चिटिंग वगैरे होत नाहीये का काय ते पूर्ण बघतात. लावणी गाण्याचा बहरदार कार्यक्रम माननीय श्री प्रभूशेठ पाटील यांच्या सौजन्याने याच ठिकाणी रात्री 8 वाजता चालू असलेली कुस्ती जयेश वायले वसाल विरुद्ध जय मात्रे कोण. कुस्ती बघा कशा प्रकारे चालू आहे इकडे. मस्त डाव टाकलेला इकडे बघा. दोन्ही सप्पल पैलवान, दोन्ही अतिशय ताकदीचे पैलवान, चिकाटीचे पैलवान, कला निकेतन तालमीतला पैलवान जय मात्रे कोण विरुद्ध वसार व्यायामशाळेतला पैलवान जयेश वायले. या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले पंच माननीय श्री सीतारामजी मते, माननीय श्री मनोज मात्रे तसेच माननीय श्री दोंडू जमदरे. 40 वर्षाहून अधिक पंचांचा अनुभव असलेले पंच आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचं देखील तेवढेच कौतुक. सुंदर अशी गोष्टी. दोघांच्या पाटणावरती माती लावताना कारण फुकट टाकताना सटकले नाही पाहिजेत. कला निकेतन तालमीतला पैलवान जय माते विरुद्ध वसार व्यायामशाळेतला पैलवान जयेश वायले. या स्पर्धेत या कुस्तीसाठी विशेष पारितोषिक हरिभक्त वैकुंठवासी भारती काशीनाथ शिंदे राठोड यांच्या स्मरणार्थ हरिभक्त पारायण मोहन महाराज शिंदे यास करून हरिभक्त पारितोषिक. बाहेर गेल्यामुळं पुन्हा त्यांना मदत घेण्यात आलेल्या आहेत. आता पुन्हा कंटिन्यू त्यांची मॅच होणार. तुम्ही पैसे कामवाला आला आम्हाला पण पैसे द्यायचे. शेवटच्या आता फक्त 2च कुस्त्या होणार आहेत. पैलवानाने याची नोंद घ्या. शेवटच्या फक्त 2 कुस्त्या होणार आहेत आणि नंतर लगेच रात्री 8 वाजता याच ठिकाणी माननीय श्री प्रभूशेठ पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबई यांच्या सौजन्याने पैलवान जयेश वायले विजयी झालेला आहे. विजय पैलवानचे हार्दिक अभिनंदन. जयेश वायलेला मान सन्मान देताना सुंदर अशी कुस्ती. दोन्ही पैलवान अतिशय ताकदीचे पैलवान. दोन्ही पैलवान एकमेकाचा अंदाज घेत आहेत.
खूप कुस्ती रमलेली आहे. प्रेक्षक जरा टाळ्याच्या गजराला कौतुक करा, जरा पहिल्याचं कौतुक करा. सुंदर अशी कुस्ती होत आहे. पुन्हा कुस्ती लागणार. ग्राउंडच्या बाहेर गेले होते दोन्ही पैलवान. पहिलवान पुन्हा चालू झालेली आहे कुस्ती. एक ब्रेक झाला होता असलेली पाण्यात. कुस्ती कंटिन्यू चालू झालेली आहे. दोन्ही व्यायामशाळेचा पैलवान भाऊ गोंधळी विरुद्ध शहाळ जय हनुमान व्यायामशाळेचा पैलवान सौरभ पेंडके उर्फ बाहुबली. प्रेक्षकांनी बाहेरून आवाज देऊ नये. मंडळाचं सहकार्य करा. सुंदर अशी कुस्ती. दोन्ही पैलवान ताकदीचे पैलवान. पैलवान चटापटीची कुस्ती. शेवटची कुस्ती आहे. प्रेक्षक जरा टाळ्यानं जरा कौतुक करा. प्रेक्षक या कुस्तीसाठी विशेष पारितोषिक हरिभक्त पारायण मोहन महाराज शिंदे याचकडून 1000 रुपये पारितोषिक, तसेच अरुण शेठ धुमाळ याचकडून 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे. पारितोषिक मिळणार नाही. या कुस्तीसाठी विशेष पारितोषिक हरिभक्त पारायण मोहन महाराज शिंदे याचकडून 100 रुपये पारितोषिक, अरुण शेठ धुमाळ याचकडून 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे. प्रेक्षक बाजूने कोणी बोलू नका. मंडळात सहकार्य करा. आतमध्ये बाहेर येऊ नका. बाहेरून कोणी बोलू नका. बघा पकड टाकलेली इकडे. पायाची पकड. दोन्ही पैलवान अतिशय ताकदीचे पैलवान आहेत. सुंदर अशी कुस्ती. प्रेक्षक दोन्ही पैलवान ताकदीचे पैलवान. चौरशीची कुस्ती होते. बाबाच्या गावाबरोबर कुस्ती तरी करणार नाही. दोघं पैलवान थकलेले आहेत. अशी झुंज तुम्हाला बघायला भेटली. सुंदर अशी कुस्ती.
हरिभक्त पायन वैकुंठवासी बाळकू काजळे चिंता राठोड यांच्या स्मरणार्थ हरिभक्त पायन मोहन महाराज शिंदे याकडून आजोबा पारितोषिक तसेच अरुण शेठ तुम्हाला याचकडून 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे. टोटल 3100 रुपये पारितोषिक आलेलं या कुस्तीसाठी. पुन्हा एकदा डाव टाकलेला आहे पैलवानाने. या कुस्तीसाठी विजयी पैलवान युवा सेना तालुका प्रमुख कृष्णा शेठ धुमाळ याचकडून 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे. टोटल 3100 रुपये. मोहिली गावातला बाहुबली आज मुलगावच्या जत्रेमध्ये विन झालेला आहे आणि त्यांचं आपण खरं नाव विचारूया आणि कुठे राहतात सर्व काय आपण विचारूया. तर तुमचं खरं नाव काय आहे? माझा मी स्वतः ओरिजिनल बाहुबंदे मोहिलीचा आहे. प्रॉपर आहे ठाणे जिल्हा कल्याण तालुका कल्याण. आणि दरवर्षी 65 किलोला मी वेटवर खेळतो. महाराष्ट्राला दरवर्षी माझी 65 किलो 70 किलोला निवड होत असते. त्यावेळेस पण महाराष्ट्रासाठी निवड झाली. 3ऱ्या-4थ्या राऊंडला हरलो मी. आणि आज तुम्हाला जी कुस्ती होती तो समोरचा पैलवान पण हो चांगला होता. वेट पण आहे चांगला. तो पण चांगला. हाईट पण खूप चांगली होती. तुमची दोघांची कुस्ती का मी कुस्ती जिंकेन पण शेवटी काही तुमच्या ताकदीबरोबर बुद्धीचा पण बल कामा आला आज. आणि तुम्ही जेवढे डाव टाकले तेवढे फेल केले. पण शेवटचा एक डाव तुमचा परफेक्ट बसला आणि समोरचा पैलवान तशी चित झाला. हा तर तुमचा हा फायनल डाव खूप भारी पडला त्याच्यावरती. तुमची कुस्ती बघून आम्हाला खूप आवडली. दरवर्षी इथे शेवटला 1 नंबरला 2 नंबरला कुस्ती लागते. हे बघा आजचं बक्षीस बघा 5000 रुपये. आजचा बक्षीस 5000 श्रीफल आणि शाल. या कुस्तीला मानधन देऊन खूप प्रेम दिला मुलगावच्या जत्रेमध्ये आपल्या बाहुबलीला. मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल घंटा दाबा. जेव्हा ब्रँड इज ब्रँड गोलीगत बुक्की तेंगल SK बघितला आपला हा पैलवानचा डायलॉग होता. तसला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तो पण छोटासा ब्रेक. बाय.